पीबीसी मातृभूमी लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. नमस्कार. पीबीसी मातृभूमीच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. रोजचं जीवन जगत असताना माणसाला असं वाटतं की ह्या काही गोष्टी ज्या आहेत जीवन जगताना त्या करणं आपल्यासाठी आवश्यक आहेत, त्या बंधनकारक आहेत, कायद्याने त्या बांधलेल्या आहेत. मात्र हे करताना खरंच त्या आवश्यक आहेत का, कायद्याने त्या आपल्यासाठी आपण त्यासाठी बांधील आहोत का, याचा कधीच आपण विचार करत नाही. सरळ मार्गाने चालत असतो, एकाने केलं म्हणजे दुसरा त्याला फॉलो करत असतो. अशा अनेक घटनांमुळे खूप मोठं नुकसान हे सर्वसामान्य माणसाचं होत असतं. मात्र हे होणारं नुकसान त्याच्या लक्षात येत नाही आणि जर एखाद्याने ते लक्षात आणून दिलं तरी सुद्धा अनेक लोक त्या मार्गावर चालण्याचा कंटाळा करतात. असंच एक जिवंत उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी असेल, म्हणजे सर्वसामान्यच नाही, अगदी सगळेच, म्हणजे विद्यार्थी असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, प्रत्येकाला शासकीय कामासाठी अनेक प्रकारचे दाखले हवे असतात. अनेक ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करायचे असतात. हे प्रतिज्ञापत्र सादर करताना कुठल्याही पद्धतीचं विचार न करता सरसगट 100, 200, 500 अशा रुपयाचे स्टॅम्प हे विक्री केले जातात, घेतले जातात आणि त्याच्यावर प्रतिज्ञापत्र केलं जातं. मात्र याची खरंच गरज आहे का, याचा कधीही कोणी विचार केला नसेल. मात्र हा सगळा प्रकार म्हणजे एक प्रकारची लूट आहे. एक प्रकारे सर्वसामान्य माणसाला वेठीस धरून वेगळ्या पद्धतीने पैसा कमवण्याचा प्रकार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा सगळा प्रकार ज्यांनी उघडकीस आणलाय त्यांना आज आपण पीबीसीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे आणि त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार समजून घेणार आहोत. म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं असाच काहीसा हा प्रकार आहे. त्याविषयीच पीबीसीची ही खास एक्सक्लुझिव्ह मुलाखत. नमस्कार. व्यक्तिविशेष मध्ये ज्या व्यक्तींना आज आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे तो म्हणजे विधी शाखेचा कायद्याचं शिक्षण घेणारा एक विद्यार्थी आहे. गुढे भडगाव तालुक्यातल्या ग्रामीण भागात हा विद्यार्थी येतो आणि तो आता कायद्याचं शिक्षण घेत असताना त्याने कोर्टात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्याने जनहित याचिका जी दाखल केली त्यामध्ये त्याचं असं म्हणणं आहे की जवळपास एकूण 40 कोटी स्टॅम्प 100 रुपयाचे कारण नसताना हे सर्वसामान्य माणसाला विकत घ्यायला लावण्यात आलेले आणि त्यामुळे फार मोठं नुकसान सर्वसामान्याचं झालेलं आहे. हे सगळं प्रकरण काय आहे हे त्याच्या लक्षात कसं आलं, यातनं काय लूट होते, यातनं सरकारकडे किती पैसा जमा झालाय, सर्वसामान्याचे कसा त्रास झालाय आणि हा प्रकार नेमका त्याच्या कसा लक्षात आला, या अनुषंगाने ही चर्चा असणार आहे. नमस्कार भूषण, आपलं पीबीसीच्या व्यक्तिविशेष मध्ये स्वागत. मला सगळ्यात पहिले तुला हा प्रश्न विचारायला आवडेल की हा जो प्रकार तू उघडकीस आणलेला आहे, ही जी जनहित याचिका तू कोर्टात दाखल केलेली आहे ती काय आहे? सगळ्यात पहिले हा विषय नोव्हेंबर 2020 चा आहे. त्यावेळेस सगळे मला वाटतं राज्यभरात पीक कर्जाची धांदल चालू होती आणि वडिलांचंही थोडंसं आर्थिक गरज असल्यामुळे पीक कर्ज घ्यायला त्यांनी मला पाठवलं. सगळी कागदपत्र घेऊन आमच्या गावामध्ये बँक ऑफ बडोदाची शाखा आहे, तर त्यांच्याकडे मी गेलो. तर त्यांच्याकडे गेल्यावर ऑब्व्हियसली आमच्या सातबाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा नव्हता, पण तो बोजा नाहीये याच्या संदर्भातली त्यांना गॅरंटी माझ्याकडनं पाहिजे होती आणि ती ही इन रिटर्न पाहिजे होती. तर ती सगळी घेत असताना त्यांचं म्हणणं एक पडलं की तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट आणा आणि मग ते आमच्याकडे सबमिट करा. आणि हे सगळं करायला मला त्रास खरं तर नव्हता, पण मला त्रास ह्या गोष्टीचा होता की मला माझ्या गावावरून तालुक्यावर जाणं, 100 रुपयाचा स्टॅम्प विकत घेणं, कारण ऑलरेडी मी स्वतः ह्या विषयांचे ॲफिडेव्हिटचे अनुभव घेऊन चुकलोय. तर ते असे एवढी भयंकर अवस्था आहे की ज्यावेळेस मी स्टॅम्प पेपर विकत घ्यायला जातो तो एक तर मला त्याच दिवशी मिळत नाही, 2-3 दिवस वाट बघायची, इकडून तिकडून फोनाफोनी करायची आणि मग तो स्टॅम्प पेपर मिळतो. आणि तो स्टॅम्प पेपर मिळाला तर तो 100ला मिळत नाही, तो 150ला किंवा 200ला मिळणार. तर ऑब्व्हियसली ती गोष्ट जी आहे 150-200ची, तर ती नोंदणी त्याची करत नाही, त्यामुळे ते आपल्याला सापडूच शकत. आपण असं गृहीत धरूया की 100 रुपयाचा स्टॅम्प आपण घ्यायला जातो. ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो पहिल्या दिवशी मिळत नाही, दुसऱ्या फेरीत तिसऱ्या फेरीत तो मिळतो आणि तो मिळून ज्यावेळेस आपण त्याच्यावर काही टेक्स्ट लिहायचं, म्हणजे आपल्याला थोडक्यात सांगून दिलेलं असतं की तू स्टॅम्प पेपरवर काहीतरी ॲफिडेव्हिट घेऊन आण, त्यावेळेस आपण त्याच्यावर नेमका काय टेक्स्ट लिहावा ही मला कल्पना असते. साध्या पेनाने 4 ओळींमध्ये जरी आपण लिहिलं की जे काही मी कागदपत्र तुम्हाला सगळ्यांना देतोय तर त्याच्यात काही खोटं किंवा काही वेगळं आढळलं तर तुम्ही माझ्यावर आयपीसीच्या अंडर काहीतरी कारवाई करायला तुम्हाला उभा असेल. तर हे ती लोक किंवा ऑफिस मधली लोक काय सांगतात की ह्या पर्टिक्युलर ठिकाणी जा, तुम्हाला त्याची प्रिंटिंग करून मिळेल. तर प्रिंटिंगचा खर्च 300 रुपये.
500 पर्यंत झालं. ज्यावेळेस हे सगळं होऊन जातं त्यावेळेस मी ज्यावेळेस तहसीलदार साहेबांकडे जातो, नुसतं भडगावचंच नाही, मी बाकीच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये नाईलाज असतो ऍफिडेव्हिट्स केलेत बरेच, म्हणजे नुसतं भडगावचाच विषय घेऊन चालणार नाही. तर त्यावेळेस ज्यावेळेस जातो त्यावेळेस मला ते सांगतात की आपले सरकार आणलेलं तुम्हाला हे रजिस्टर करून घ्यायला लागेल. मग त्या रजिस्ट्रेशनसाठी मी पुन्हा रांगेत उभा राहतो आणि पुन्हा 35 रुपयाची पावती मी देतो आणि मग पुन्हा येऊन तहसीलदार साहेबांची सही घेऊन पुन्हा माझ्या बँकेत जाऊन कर्जासाठीची प्रोसिजर पूर्ण करतो. जे काम माझ्या गावातच त्याच क्षणाला होऊ शकतं ते काम माझं आठवड्याभरावर लांबणीवर पडतं. आणि थोडक्यात मला तो एक धक्का होता की आता ह्या पेचात कसं बाहेर निघायचं. तर मग मी घरी आलो, सहजच आपलं बसलो. आता हे सगळं बघत असताना नेमका हा विषय काय आहे, आता नेहमीच आपली शोधक बुद्धी असते, बऱ्याचदा कोणत्या कोणत्या विषयावर आपण अभ्यास करत असतो. तर त्या विषयावर अभ्यास करत असताना मला काही पेपरची कातरणं सापडली. त्या कातरणं सापडताना मला सगळ्यात आधी सापडलं मुंबई मिररचं पहिलं आर्टिकल 2014चं, मला वाटतं 10 जुलैला ते असेल. तर त्या आर्टिकल मध्ये लिहिलं होतं की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झालाय. आणि थोडक्यात तो आर्टिफिशियल स्कॅर्सिटी होती, म्हणजे तो थोडक्यात कृत्रिम तुटवडा होता. आता हे प्रकरण कृत्रिम तुटवडा असल्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने सोबोटो PIL त्यावेळी 2014 मध्ये दाखल करून घेतली. आणि त्या याचिकेमध्ये अप्पर मुद्रांक नियंत्रक मुंबई जे आहेत, आपल्या याचिकेमध्ये ते रिस्पॉन्डंट नंबर मला वाटतं 3 असतील किंवा 4 असतील. तर त्यांनी ज्यावेळेस उत्तर दाखल केलं हायकोर्टामध्ये, प्रिन्सिपल बेंच मुंबईला, त्यावेळेस त्यांनी या विषयाला दुजोरा दिला की 2004 साली 1 जुलै 2004 साली गॅझेट नोटिफिकेशन काढून आम्ही मुद्रांक शुल्क ऍफिडेव्हिटवर लागणारं सगळं माफ केलंय, हे त्यांनी कबूल केलं. मग ज्यावेळेस मला ती जजमेंट सापडली, त्या जजमेंटमध्ये त्यांनी त्या गॅझेट नोटिफिकेशनचा सायटेशन दिलेलं होतं. त्यावेळेस मग मी तिथून मला तो धागादोरा सापडला आणि मग मी ते गॅझेट नोटिफिकेशन शोधायला सुरुवात केली. विशेष गोष्ट अशी आहे की ते गॅझेट नोटिफिकेशन मला तब्बल 2 महिने सापडलं नाही. मग ते गॅझेट नोटिफिकेशन न सापडल्यामुळे मी शेवटी सेम कीवर्ड्स टाकून किंवा इकडे तिकडे अर्ज फाटे करून 1-2 GR असे मिळवले की त्या GR मध्ये त्याचा उल्लेख होता, पुन्हा त्याच गॅझेट नोटिफिकेशनच्या जो 2004चं होतं. मग तिथून मी इव्हन गॅझेट नोटिफिकेशन पब्लिश जे डिपार्टमेंट करतात त्यांनाही पाठपुरावा केला की मला हे ह्या तारखेचं आणि ह्या डिपार्टमेंटचं म्हणजे महसूल आणि वन विभागाचं 1 जुलैचं 2004चं गॅझेट नोटिफिकेशन पाहिजे. कोणाकडेच ते नव्हतं. शेवटी लकीली मला अचानक एक GR असा सापडला की ज्याच्यात ते एक्झिबिट म्हणून जोडलेलं होतं. तिथून मग ती सगळी सुरुवात झाली की 2004ला हे असं झालंय. गॅझेट नोटिफिकेशन म्हटलं तर ती खूप मोठी गोष्ट आहे, तो काही कॉमन GR नसतो. तर ते राज्यपाल साहेबांच्या सचिवांनीच सही करून ते इश्यू झालेलं असतं. मग त्या गॅझेट नोटिफिकेशनच्या नंतर मला जे काही हळूहळू सापडत गेलं ते भयंकर होतं. कारण 2004ला गॅझेट नोटिफिकेशन आलं, त्याच्यात असं लिहिलं होतं की तुमचं शासकीय कार्यालयांच्या समोर जे सबमिट होणारं प्रतिज्ञापत्र आहे, त्या प्रतिज्ञापत्रावर लागणारं जे मुद्रांक शुल्क आहे 100 रुपये, ते लोकहित असतं, आम्ही माफ करतोय. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वास्तविक त्याची अंमलबजावणीची जबाबदारी नोंदणी महानिरीक्षकांकडे असते. नोंदणी महानिरीक्षक जे पुण्याला बसतात त्यांनी परिपत्रकं काढली, म्हणजे त्यांच्या लेवलपर्यंत छान आहे ही गोष्ट. त्यानंतर वेळोवेळी अशी परिपत्रकं तब्बल आजतागायत 8 परिपत्रकं निघाली आहेत. 8 परिपत्रकं ही सगळी शॉकिंग आहेत. आणि एखाद्या छोट्याशा निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला 8 वेळेस जर परिपत्रकं काढायला लागले असतील तर मला असं वाटतं की ही प्रशासनाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. त्यानंतर ज्या वेळेस हा 2014-2016चा जो पिरियड होता, त्याच्यानंतर थोडासा याच्यामध्ये थोडीशी जनजागृती आली, पण ती प्रशासन पातळीलाच मर्यादित राहिली. प्रशासन पातळीला मर्यादित कशी राहिली, त्यानंतर त्यावेळेचे श्रीकर परदेशी म्हणून नोंदणी महानिरीक्षक होते पुण्याला. ज्यावेळेस या विषयाची हायकोर्टाने दखल घेतली म्हटल्यावर त्यांनी थोडंसं या विषयात लक्ष घातलं आणि तडक प्रेस रिलीज, मला वाटतं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. प्रेस कॉन्फरन्स नंतर त्यांनी लोकसत्ता, लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू वगैरे सगळ्यांमध्ये ती बातमी छापून आणायला सांगितली की याची गरजच नाहीये, 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला लागत नाही, तुम्ही प्लेन पेपरवर ऍफिडेव्हिट द्या, असं त्यांनी त्यावेळेस क्लिअर कट सांगितलं होतं. तुमच्या बोलण्यात एक फार महत्वाचा मुद्दा समोर येतोय की शासनाचं 2004चं परिपत्रक आहे आणि आता 2021 आहे, म्हणजे 17 वर्ष झाले. 17 वर्ष होऊनही शासन दरबारीची अंमलबजावणी होत नाही, म्हणजे शासनाचंच परिपत्रक आणि शासनाच्याच अधिकाऱ्यांकडनं ती अंमलबजावणी होत नाही असं म्हणायचंय का? मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन याला जबाबदार नाहीये, कारण महाराष्ट्र शासनाने ऑलरेडी लोकांच्या हितासाठी, कसं आहे ना की मंत्रालय असेल किंवा मंत्रालयात ते सचिव असतील, ते पॉलिसी डिसिजन घेण्याचं काम करतात, पण ते गावागावामध्ये तालुक्यामध्ये जाऊन इम्प्लिमेंटेशनसाठी काही चळवळ उभी करू शकत नाही.
त्यांना काही मर्यादा आहेत. या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं जवळपास 350 तालुके असतील महाराष्ट्रात, तर त्या तालुका पातळीला त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी तालुका पातळीला जी काही प्रशासन काम करतं, प्रशासकीय अधिकारी काम करतात, इव्हन दुय्यम निबंधक असतील किंवा तहसीलदार असतील, मला वाटतं यांची ती मूळ जबाबदारी. आणि यांना कम्युनिकेशन झालंय, परिपत्र काढलंय म्हटल्यावर ते काही पर्टिक्युलर अधिकाऱ्यासाठी नाहीये, ते सगळ्यांसाठी. मग त्यांनी त्याची दखल घेणं अपेक्षित होतं, तर ती झालं नाहीये ते आतापर्यंत. आजही म्हणजे आताही जर एक सर्वसामान्य शेतकरी बँकेत जात असेल, त्याला कर्ज घ्यायचं असेल, तरी त्याला बँकेत 100 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत स्टॅम्प आणायला सांगतात, त्याच्यावर लिहून द्यायला सांगतात. म्हणजे अधिकाऱ्यांना ही गोष्ट शासनाची माहीत नाही असं आपण म्हणू शकतो, की त्यांना माहीत असूनही GR समजूनच घ्यायचा नाही. कसं आहे, मला असं वाटतं की ज्यावेळेस काही GR वगैरे निघतात त्यावेळेस आपण शेवटी बघतो की प्रत असते. ती प्रत खाली ते जिल्हाधिकारी किंवा इव्हन सगळ्याच जणांना, सगळ्याच लोकांना ते पाठवत असतात. म्हणजे कम्युनिकेशन झालंय असं आपण समजू. मग कम्युनिकेशन झालंय, मग ते नजरेखालून घालणं किंवा त्याला कोपऱ्यात ठेवणं, त्याची अंमलबजावणी करणं, हे सगळं त्या त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विवेकवर अवलंबून आहे. पण आपण आता त्या ठिकाणी नेमकं झालंय काय, त्यांना त्या विषयाचं अज्ञान आहे की ते जाणून बुजून करतात. मला असं वाटतं की या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं आपलं वैयक्तिक काम नाहीये. कारण काय, शेवटी मी जी काही परिस्थिती बघितली आहे त्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट निष्कर्षात येते, ती जेव्हा एखादा सर्वसामान्य माणूस या विषयामध्ये हातपाय हलवतो, काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, तो सांगत असताना काय होतं ना, की तो सांगण्याच्या चांगल्या भावनेने सांगत असतो, पण कधी कधी त्याचा सांगताना आवाज उंच झाला की मग तो आरेरावी करतोय आणि मग पुरा तो शासकीय कार्यक्रम याच्यामध्ये अडथळा आणतोय किंवा अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस सहसा त्याच्या खिशातले काही पैसे गेले तरी जाऊ देतो. तो म्हणतो की नको, त्याला परत मला फसायचं नाहीये, तो घेत असेल बाबा तर पैसे घे. तर हा विषय, आणि इव्हन मी सुद्धा स्वतः या विषयामधनं काही फार बचावला अशातला भाग नाहीये. कारण काय, मी स्वतः सुद्धा जर अरेरावीनी त्यांना किंवा चांगल्या भाषेतही सांगायचा प्रयत्न केला असता तरी माझी दखल घेणार नव्हतं कोणी. कारण इव्हन तुम्ही ओरली तुमची दखल घेताय, माझी रिटर्न दखल घेतलेली नाहीये. म्हणजे 2021च्या फेब्रुवारीमध्ये मी मंत्रालयात या विषयामध्ये सचिवांना एक तक्रार केली होती की त्यांना हे जे काही सगळे मी परिपत्रक इथे सांगतोय किंवा गॅझेट नोटिफिकेशन सांगतोय, ती गॅझेट नोटिफिकेशन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या काही नेते आहेत किंवा जे काही पब्लिक डोमेन मध्ये असलेले अवेलेबल जे ॲफिडेव्हिट आहेत, जे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर झालेले, त्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरच्या सगळ्या झेरॉक्स मी त्यांना बाय पोस्टाने पाठवल्या होत्या. आणि त्यानंतर मला उत्तर आलं नाही, मी रिमाइंडर देत गेलो. पण मग शेवटी हाच विषय आहे की आपलं रिटर्न कम्युनिकेशन कन्सिडर होत नाही, तर ते ओरल कम्युनिकेशन कसं काय कन्सिडर करणार. त्याच्यामुळे मग हे सगळे मार्ग संपून जेव्हा जातात तेव्हा मला एकच माझ्या डोळ्यासमोर गोष्ट उभी होती, ती म्हणजे हायकोर्ट, माननीय उच्च न्यायालय 100% आपल्या अधिकारांचं संवर्धन, संरक्षण करत असतं. माझी पूर्ण भावना आहे, माझा पूर्ण विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर. त्याच्यामुळे मी इथे गेलो आणि मला असं वाटतं की तिथून आपण 100% रिकाम्या हाती परतणार नाही. यात एक छान विषय असा येतो की सर्वसामान्य माणसाचा जरी समजा दोघांमध्ये वाद असेल आणि तो जर मिटत नसेल तर सर्वसामान्य माणूसही असं म्हणतो की मी तुला याविषयी कोर्टात विचारणा करेन. आता शेवटी तुम्ही विधी शाखेचे विद्यार्थी आहात, तुम्ही कायद्याचं शिक्षण घेताय आणि तुम्ही लेखी समजा अर्ज केला, तुमच्या अर्जाची सुद्धा दखल घेतली गेली नाही म्हणून शेवटी तुम्ही न्यायालयाकडे गेला. नाही, आपण फार सर्वसामान्य आहे सर. मी ज्या काही पब्लिक डोमेन मध्ये जे ॲफिडेव्हिट्स मी मगाशी बोललो, ते ॲफिडेव्हिट्स इव्हन मुख्यमंत्र्यांपासून तर खालच्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत सगळ्यांचे. तर मला एक सांगा, ही एवढी सगळी जी मंडळी आहे ही सगळी म्हणजे फार लोक, हे जागृत लोक आहेत. म्हणजे आपण यांच्याकडे फार विश्वासाने बघतो, पण यांची स्वतःचीच लुबाडणूक झाल्यावर आपल्यासारख्याचा काही थांबपत्ता लागणारच नाही. हा विषय महत्वाचा. तुम्ही तुमचा हा विषय लक्षात आल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आता प्रॅक्टिस करता त्यांना तुम्ही हा विषय सांगितल्यानंतर मग कोर्टात जावं असं त्यांनी सुचवलं की तुम्हाला असं वाटलं की आपण न्यायालयाकडे दाद मागावी? नक्कीच. मी प्रज्ञा तळेकर म्हणून माझ्या सिनियर आहेत, तर त्यांच्याकडे ज्यावेळेस मी हे सगळा विषय शिकत होतो त्यावेळेस मी एक गोष्ट लक्षात घेतली की ज्यावेळेस लोकहिताची कामं येतात त्यावेळेस एक सिनियर म्हणून त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या विषयाकडे बघण्याचा तो नेहमी पॉझिटिव्ह होता. आणि मला ते कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये होतं की ज्या पण वेळेस मी यांच्याकडे एखादा लोकहिताचा प्रश्न घेऊन जाईल त्यावेळेस ते मला पाठबळ देतील. आणि तसंच झालं. मी अभ्यास करत गेलो. 8 महिने अभ्यास केल्यानंतर सगळी काही कागदपत्र गोळा केल्यानंतर ज्यावेळेस मी ती सगळी व्यवस्थित इव्हेंच्युअली क्रोनॉलॉजिकली लावली
त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांना हा सगळा विषय समजून सांगितला त्यावेळेस त्यांना समाधान होतं की कोणीतरी आलंय आणि आपल्याकडे आशेने बघतोय. त्यावेळेस ते माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि आणखी अजिंक्य काळे सर म्हणून माझे सिनियर आहेत, त्या दोघांनी मला असं वाटतं की त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण हा आवाज उठवू शकलो नसतो असं मला वैयक्तिक वाटतं. आणि त्याच्यामुळे मी वैयक्तिक फार खुश आहे की येस. आता आपण एका JR विषयी बोललो 2004च्या, म्हणजे 100 रुपयाच्या स्टॅम्पच्या संदर्भात. अशा अनेक JR असतील ज्यातनं अनेकांची पिळवणूक होत असेल. असे काही प्रश्न तुम्हाला समोर उपस्थित झाले का की त्याच्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतोय, विनाकारण सगळं काही सुरू आहे, असं काही तुमचं निदर्शनास आलंय का? नक्कीच. ज्या माझ्या सिनियर मॅडम जे आहेत, प्रज्ञा तळेकर मॅडम किंवा अजिंक्य काळे सर किंवा आमचे सगळ्यांचे सिनियर सतीश तळेकर सर, आमची ही सगळी जी टीम आहे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं शिकतोय किंवा काही काम करण्याचा प्रयत्न करतोय. ते ऑलरेडी बऱ्याच जनहित याचिकांचं किंवा बऱ्याच सोशल इश्यूजवर काम करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ऑलरेडी करतोच आहे. पण तुर्तास माझ्या पुरता जर कोणी विचारत असेल तर मला असं वाटतं की फक्त तुम्हाला सगळ्यांचं समर्थन तर आहेच आहे. आपण या PIL मध्ये यशस्वी होऊ, मला असं वाटतं की फक्त एवढाच सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे जो मी हाताळला पाहिजे. बाकी या PILच्या यशानंतर म्हणा किंवा पुढे आणखी चांगले अनुभव येत राहतील आणि आणखी काही सोशल इश्यूज दिसले आणि जर समजा इच्छाशक्ती असली, तुम्ही सगळेजण जर असलात, तर आपण 100% तशा विषयावर काम करू शकतो. पण तो जो विषय तो नैतिकतेला धरून असला पाहिजे आणि खरोखर त्याच्यात मटेरियल फॅक्ट्स तेवढे चांगले असले पाहिजेत, मला असं वाटतं. ज्या 2004च्या शासन निर्णयाच्या आधारावर तुम्ही हे सगळं बोलताय, तो JR काय आहे, तो शासन निर्णय काय, तो सर्वसामान्य प्रेक्षकांना जरा समजून सांगितलं तर आधी चांगलं होतं. महाराष्ट्र शासनाचं राजपत्र भाग 4 दिनांक 1 जुलै 2004 आणि विभाग जो आहे तो महसूल व वन विभाग, या विभागाचं ते राजपत्र आहे. ते फक्त 4 ओळीचं राजपत्र आहे. त्यात लिहिलंय, शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्या समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर उक्त अधिनियमाच्या अनुसूची 1 मधील अनुच्छेद 4 अन्वये आकारणीयोग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे. एका ओळीचं हे राजपत्र आपण असं म्हणू शकतो. आणि इथूनच हा सगळा विषय थोडक्यात सुरू होतो. त्यानंतर याची अंमलबजावणी लगेचच होण्यासाठी मगाशी बोलल्याप्रमाणे लगेचच पत्र व्यवहार लगेच सुरू झाला. नोंदणी महानिरीक्षकांनी काही परिपत्रकं काढली. पण कसं आहे ना की सर, ही जी व्यवस्था आहे ती समजा प्रतिज्ञापत्र घेण्याची पद्धत मला असं वाटतं की गेल्या 30-35 वर्षांपासून चालू आहे. फक्त की त्यावेळेस कदाचित 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर चालू असेल, आज 100 रुपयाचा महागाईमुळे गेला असेल कदाचित. पण हे लागतं, हे आपल्या मनामध्ये पक्क बसलं. आणि आपल्या स्वतःच्याच मानसिक समाधानासाठी मला असं वाटतं कधी कधी की ते आपण देत असतो. म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा विषय झालाच झाला, त्यांची चूक असू शकते, पण आपली स्वतःची पण या विषयामध्ये चूक आहे असं मला वैयक्तिक वाटतं. अज्ञान म्हणजे आपण कधी कधी काही गोष्टी समजून घेत नाही. म्हणजे पुढचा चाललाय फक्त त्याच्या मागे आपण चालतोय, त्याची खरंच गरज आहे की नाही हे आपण समजून घेत नाही. आणि कसं असतं ना, बऱ्याच असं की नको तो पदव्या असं बऱ्याच नागरिकांना वाटतं. आणि त्यांचंही बरोबर आहे सर, कारण काय की ते ज्या परिस्थितीमध्ये असतात त्यांना एवढा सगळा वेळ काढून या सगळ्या नको त्या गोष्टींमध्ये मला नाही वाटत की ते या विषयामध्ये रस घेतात. पण आपण समजा, मी एक लॉ स्टुडंट आहे आणि माझं वैयक्तिक मी ही जबाबदारी समजतो समाजाप्रती की मी जे शिक्षण घेतोय ते समाजाभिमुख आहे. कारण मी जे शिक्षण घेतोय त्याच्यात मला समाजाची सेवा करायची फार मोठी संधी भविष्यामध्ये मिळणार आहे, आजही आहे. तर जी संधी भविष्यामध्ये मिळणार आहे आणि जे समजा माझ्या डोळ्यासमोर चालू आहे ते माझं कामच आहे असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे मी काही फार विशेष काही काम केलंय असं मला वैयक्तिक वाटत नाहीये आणि समोरच्यांनी वाटून घेऊ नये. कारण ती समाजाप्रती माझी वैयक्तिक असलेली जबाबदारी आहे, ती जबाबदारी मी पार पाडतोय, मला एवढंच म्हणायचं. तुमची जी याचिका आहे आणि त्यात जो काही उल्लेख आहे तो फार विचार करण्यासारखा आहे. तुमचं असं म्हणणं आहे की 3,900 कोटी रुपयाचे स्टॅम्प हे विनाकारण घ्यायला, म्हणजे विक्री झालेत, विनाकारण घ्यायला लावलेत आणि तेवढा पैसा हा शासनाकडे गेलाय. तर हे सगळं प्रकरण जे आहे ना, एवढा मोठा आकडा, म्हणजे लिहिताना सुद्धा याची जरा सर्वसामान्य काय भीती वाटते की हा आकडा केवढा मोठा असेल, तर त्याच्यावर किती शून्य लावायचे हाही प्रश्न निर्माण होतो. तर हे सगळं प्रकरण म्हणजे तुम्ही दाखल करताना आणि दाखल केल्यानंतर त्याच्या आजपर्यंतची प्रगती काय हे सगळं जरा सविस्तर सांगा. सर, या विषयामध्ये सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा आहे तो हा की याच्यात नेमका हा विषय कोण करतंय, कोण हाताळतंय, ही चूक कोण करतंय. एकदम थोडक्यात सांगतो. पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तब्बल 5,400 किंवा 5,500च्या दरम्यान स्टॅम्प वेंडर्स आहेत. आणि महा ई सेवा केंद्र जे आहेत
ज्याला आपण CSC VLE म्हणतो, ज्या सायबर कॅफेना तहसीलदार कलेक्टर साहेबांनी परवानगी दिलेली असते, त्यांचं ते महा ई सेवा केंद्र सुरू होत असतं. तेही 350, 400 किंवा मला वाटतं 500, 600च्या घरात ते महा ई सेवा केंद्र असतील. आणि प्लस त्याच्यात सेतू केंद्र, आणखी ग्रामपंचायतीला प्रदान केलेलं महा ई सेवा केंद्र, आणि आपले सरकार पोर्टल, म्हणजे जिथे आपण स्वतः लॉग इन करून या सगळ्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन वगैरे करत असतो आणि मग ते सगळे बनवत असतो. तर मला असं वाटतं की हे एकंदरीत, आणि प्लस त्याच्यात आणखी 350 तालुक्यांचे 350 तहसीलदारही कदाचित समावेश होऊ शकतो. आणखी दुय्यम निबंधक जे ते याच्यात त्यांची थोडीशी वैयक्तिक जबाबदारी, कारण ते प्रत्येक महिन्याला परिशिष्ट क मध्ये जी नोंदवही ठेवतात स्टॅम्प वेंडर लोक, ज्याच्यामध्ये ते लिहितात आवक आणि जावक, किती स्टॅम्प पेपर विकले गेले, ते कशासाठी विकले गेले, तर तो सगळा जो तपशील आहे तो तपासण्याचं काम दुय्यम निबंधकाचं दर महिन्याला ठरलेलं असतं. आणि ते बॉम्बे सेल्स ऑफ स्टॅम्प रूल असं काहीतरी आहे, त्या रूल्स नुसार त्यांना दुय्यम निबंधकांना ती जबाबदारी दिलेली आहे. असा हा तब्बल प्रशासकीय कर्मचारी, प्रायव्हेट एंटिटीज मिळून 6,500 किंवा 7,000 व्यक्तींच्या विरोधात आपली ही याचिका आहे. आपण भले त्यांना प्रतिवादी करू शकलो नाही, कारण ते जास्त संख्येने आहेत, पण त्यांच्यावर ज्या लोकांचं नियंत्रण आहे, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं नियंत्रण आहे, आपण त्यांना प्रतिवादी बनवलंय. तर हा विषय झाला. तर ज्यावेळेस मला ही नेमकी घटना घडते त्याचं लोकेशन कळलं, आणि लोकेशन कळलं म्हटल्यावर वेंडर लोकांकडे स्टॅम्प पेपर्स कुठून येतात, ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स कडनं येतात, आणि त्यांना कुठून येतात तर ते अपर मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्याकडनं येतात, नाशिकच्या प्रिंटिंग प्रेस मधनं किंवा जे काय असेल ते. आता ते सगळं हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये आहे लिहिलेलं, त्याच्यामुळे मी हे बोलतोय. त्याच्यामुळे प्रिंटिंग प्रेस बद्दल बोलण्याचा तसा मला अधिकार नाही आहे. पण ह्या सगळ्या राज्याला डिस्ट्रीब्युशन स्टॅम्प पेपर्सचं जे आहे ते अपर मुद्रांक नियंत्रक मुंबईचे करतात. आणि त्या विषयामध्ये मग मी नोव्हेंबर 2020 मध्ये RTI ऍप्लिकेशन फाईल केलं होतं, आणि मी त्यांना स्टॅटिस्टिकल डेटा मागितला होता जो टेबलमध्ये असेल. त्याच्यात मी त्यांना फक्त एकच विचारलं की तुमचं वार्षिक जो खप आहे किंवा जे वितरण आहे 100 रुपयाच्या स्टॅम्प्सचं राज्यभरासाठीचं, त्याची आकडेवारी मला फक्त त्या एवढंच मी त्याच्यात बोललो. मधल्या काळात कोरोनाचे लॉकडाऊन पण लागले आणि कदाचित ते थोडेसे अपयशी झाले मला उत्तर देण्यामध्ये. त्याच्यानंतर मी थोडासा पाठपुरावा केला, पण मला उत्तरं मिळाली, प्रामाणिकपणे उत्तर मिळाली, आणि मी खरं तर त्यांच्याबद्दल फार आभारी आहे की त्यांनी मला ही उत्तरं दिली. पण ज्यावेळेस मला ईमेल आला किंवा काही उत्तर त्यांची पोस्टाने आली, त्याच्यावर जी काही स्टॅटिस्टिकल डेटा माझ्या नजरेसमोर पडला ना, त्यावेळेस मला स्वतःला भयंकर धक्का बसला. कारण तब्बल बेरीज केली 17 वर्षांची तर 3,900 कोटी रुपयांचे स्टॅम्प पेपर जे पूर्ण राज्यभरामध्ये वितरित झाले. सगळेच प्रतिज्ञापत्रासाठी वापरले गेले का असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण का म्हणता येणार नाही, ज्यावेळेस स्टॅम्प वेंडर त्याची नोंदवही मेंटेन करत असतो, त्या नोंदवहीमध्ये भलेही तो प्रतिज्ञापत्रासाठी देत असेल, पण तो लिहिताना प्रतिज्ञापत्र लिहत नाही. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी, बऱ्याच ठिकाणी लिहत नाही. काही लिहत असतील त्याच्याबद्दल आपल्याला आपत्ती नाहीये, पण काही लोक कसा गोंधळ घालतात की मग बँकेच्या कामासाठी, पीक कर्जासाठी, वीज जोडणीसाठी असं लिहितात. मग आपण कसं काय ट्रेस करणार? समजा मी RTI फाईल केलं असतं आणि मी नोंदवहीची झेरॉक्स मागवली असती, त्याच्यातून निष्कर्ष काढला असता की किती टक्के स्टॅम्प पेपर्स ऍफिडेव्हिट साठी वापरले जातात, तर ते मला स्वतःला गोंधळात टाकणारं ठरलं असतं, वेळखाऊ ठरलं असतं, माझा वेळ वाया गेला असता. पण तरी सुद्धा आपण ओव्हरऑल नुसतं जरी निरीक्षण जरी केलं तरी आपल्याला एक गोष्ट कळून येते की एकूण 100 रुपयाच्या स्टॅम्प्स पैकी 99% स्टॅम्प पेपर्स ऍफिडेव्हिट साठी वापरले जातात. कारण लीव एंड लायसन्सेस किंवा किरकोळ जे आहेत अग्रीमेंट्स वगैरे किंवा तुमचं वाटणीपत्र वगैरे असेल, त्याच्यासाठी फक्त 1% पूर्ण स्टॅम्प पेपरचा वापर जातो, कारण ते एक फार किरकोळ विषय येतो. आणि जास्तीत जास्त खप तुम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर एक दिवस बसून राहा आणि निरीक्षण करा, तुम्हाला स्वतःला धक्का बसेल की हे इकॉनॉमी एवढी कशी काय फिरते, नाही का? म्हणजे ते भयंकर होतं. आणि तो आकडा मला मिळाला 3,900 कोटींचा, पण तो 15 जानेवारी पर्यंतचाच आहे. म्हणजे 15 जानेवारी पर्यंतचा आणि जुलै पर्यंतचा हा 6 महिन्याचा 7 महिन्याचा विषय मला आहेच नाही अजून मिळालेला. त्यामुळे कदाचित तो 4,000 4,500 कोटीपर्यंत जाऊ शकतो का हे मला त्याची कल्पना नाही. पण सांगायचं मुख्य माझं असं आहे की हा स्टॅम्प पेपरची अमाऊंट आहे, ही फक्त 4,000 कोटी रुपये ही स्टॅम्प पेपरची अमाऊंट आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वर जे वरचे पैसे कमवले जातात त्याची तर नोंदच नाही आपल्याकडे, तर ते किती कोटी रुपये असतील हा क्वेश्चन मार्क आहे. प्लस त्याच्यावर जे काही प्रिंटिंगचा जो खर्च असतो, ज्या 4 ओळी लिहितात लोक, प्रिंट करून देऊन देतात, जे पेनाने लिहिलं तेही चालणार आहे तुम्हाला, मग प्रिंटिंगचा का अर्धा धरता तुम्ही, त्याचे 300 रुपये घेतात लोक, तर तो वेगळा खर्च तो तर आपण मोजलाच नाही, कारण तो मोजू शकत नाही आपण, कारण त्याची रिसिप्ट भेटत नाही, कारण तो खर्च किती होतोय याची आपल्याला आकडेवारी मिळणं अशक्य आहे. त्यामुळे मी ती मिळवली नाही. म्हणजे 500 रुपयांच्या खर्चापैकी फक्त 100 रुपयाचा खर्चाचा आपण नोंद घेऊन त्याची माहिती मागितली, ती सुद्धा 4,000 कोटीची म्हणजे सीमा मर्यादा उल्लंघते.
तर विचार करा तुम्ही, जर 500 रुपये आपण गृहीत धरले तर ते कुठे पैसे जातात. आणि विशेष गोष्ट अशी की याच्यामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम 2005चा परिचयाला आणून दिला महाराष्ट्र शासनाने. आणि तो एवढा छान उपक्रम आहे ना की त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाचे ज्या ज्या काही प्रकारचे प्रतिज्ञापत्र नाही, प्रमाणपत्र मिळतात, त्या सगळ्या प्रमाणपत्रांची जी अर्ज प्रक्रिया आहे ती आता ऑनलाईन झालेली आहे. आपले सरकार.online.gov.in वर ते सगळं आपल्याला करून मिळतं. आणि जसे मी मागे म्हटलो, ते 4 लोक जे आहेत, ग्रामपंचायत, आपले सरकारचं आपलं स्वतःचं लॉगिन आयडी, महाई सेवा केंद्र आणि सेतू, असे 4 लोक आपले कागदपत्र काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. आणि ह्या विषयामध्ये त्यांनी एक असा कॉलम ठेवलेला आहे की ज्याच्यात जनरल ऍफिडेव्हिटची पण नोंदणी होईल. म्हणजे समजा तुम्हाला प्रतिज्ञापत्र जर काढायचं असेल ना, तर ते प्रतिज्ञापत्र सुद्धा आजकाल ऑनलाईन निघतंय. ऑनलाईन निघतंय, कसं निघतंय, 100 रुपयाचा स्टॅम्प तुमच्याकडेच असणार, पण त्या 100 रुपयाच्या स्टॅम्पला तुम्हाला आपल्या सरकारवर पहिले नोंदणी करायला जायला लागेल. महाई सेवा केंद्र असेल किंवा सेतूवर असेल तर ते 35 रुपये त्याची पावतीची फीस घेतात. आणि तो 35 रुपयाचा सुद्धा खर्च आपण अजून मोजलेला नाहीये, तर तो पण मला वाटतं की तो कल्पनेच्या पलीकडे जाईल. हा 35 रुपयाच्या पावतीचा विषय निघाला म्हणून सांगतो. या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळे गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स निघाले. ते कसे, 2015 मध्ये 2017 आणि 2019 काही GR आहेत आपल्याकडे, तर त्या GRs मध्ये असं लिहिलंय की आपले सरकार.maonline जे काही आहे पोर्टल, त्याच्यावर तब्बल 486 प्रकारचे प्रमाणपत्र आपल्याला काढून मिळतात. त्यापैकी 83 प्रकारचे प्रमाणपत्र तर नुसतं महसूल आणि वन विभागच आपल्याला देत असतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी काही ठिकाणी यादी जोडली, काही ठिकाणी जोडलेली नाही. तर त्याच्यात ते असं म्हणतात त्या GR मध्ये की ज्या ज्या प्रमाणपत्रासाठी ऍफिडेव्हिट बंधनकारक आहे असं एखाद्या कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये लिहिलेलं असेल तरच ऍफिडेव्हिट घ्या, अन्यथा स्वघोषणापत्र दिलं तरी चालणार आहे. आता स्वघोषणापत्र हा विषय काय, हा विषय कसा आहे की आता आपण नुसते आरोपच करत चाललोय आणि आपण काही कल्पोकल्पित आरोप करत नाहीये. तर हे एक्झिस्टिंग GR आहेत हे सगळे, आपण काही वेगळं काही याच्या पलीकडे जाऊन बोलत नाहीये. तर ह्या तक्रारी तर होतीलच, सगळं काही होईल, सुनावण्या होतील, सगळं होईल. पण याच्यावर उपाय काय असेल हे 100% तुमच्याकडनं सगळ्यांकडनं प्रश्न येऊ शकतात. पण हा उपाय पण आपल्याला वेगळा शोधायची गरज नाहीये. उपाय पण शासनानेच आपल्याला देऊन ठेवलाय. कारण त्या GR मध्ये ज्यावेळेस एखाद्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्यावेळेस अर्ज केला जातो, एक मूळ 2-3 पानाचा अर्ज असतो, त्याला जोडून असलेले काही कागदपत्र असतात. त्या कागदपत्रांमध्ये काय असू शकतं, आधार कार्ड असू शकतं, तुमचा रहिवासी दाखला असू शकतो, पॅन कार्डची झेरॉक्स असू शकते. तर ह्या सगळ्या आता प्रतिज्ञापत्र लागतं कुठे, अर्ज जो काही आहे त्या अर्जामध्ये आपण काही गोष्टी लिहितो आणि शेवटी सही करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या अधिकाऱ्याला आपण सांगत असतो की हे मटेरियल फॅक्ट्स आहे आणि मला असं असं प्रमाणपत्र पाहिजे. तर ते सत्य आहे हे सांगण्यासाठी आपल्याला प्रतिज्ञापत्र लागत असतं. पण विशेष गोष्ट अशी आहे की त्या अर्जाला जोडून प्रतिज्ञापत्र जे आहे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अधिनियमामध्ये किंवा एखाद्या नियमामध्ये जर उल्लेख त्याचा नसेल की हे प्रतिज्ञापत्र घेणं अनिवार्य आहे, जर तिथे नसेल अनिवार्यता तर तुम्ही सरळ स्वघोषणापत्र देऊ शकता अर्जाला चिकटवून. विशेष गोष्ट अशी की खाली जोडलेल्या सगळ्या ज्या झेरॉक्स आहेत कागदपत्रांच्या, त्याच्यावर कोपऱ्याला सेल्फ अटेस्टेड पेनाने लिहायचं आणि सही केली तरी ते अटेस्टेशन होणार आहे. आणि त्याच्यासाठी पण अटेस्टेशन साठीचं डिक्लेरेशन त्याच्या खाली एक असं, म्हणजे प्रपत्र अ आणि प्रपत्र ब त्या GR मध्ये तसं लिहिलंय की तुम्ही स्वघोषणापत्र अर्जासाठीचं आणि जे कागदपत्रांना सेल्फ अटेस्टेशन केलंय त्याच्या खाली वेगळं स्वघोषणापत्र, असे 2 प्रकारचे स्वघोषणापत्र तुम्हाला ते देता येणार आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त ते मला वाटतं सगळा तो मायना त्यांचा रेडी आहे. त्याच्यात आपल्याला फक्त नाव टाकायचंय, आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, आपला पत्ता टाकायचा आहे, खाली नाव लिहून सही करायची, तारीख टाकून फोटो चिकटवायचा. याच्या पलीकडे काहीच नाहीये. म्हणजे काही प्रतिज्ञापत्रांची, काही प्रकरणांची अशी गंमत झाली की जिथे तहसीलदार साहेबांची सहीची गरज नाहीये, जिथे प्रतिज्ञापत्राची गरज नाहीये, जिथे इव्हन 35 रुपयाच्या पावतीची गरज नाहीये, तिथे डिक्लेरेशन चालू शकतं, सेल्फ डिक्लेरेशन चालू शकतं, तिथे सुद्धा सर्रास प्रतिज्ञापत्र तुम्ही घेताय. म्हणजे हा विषय थोडासा चर्चेचा विषय आहे. आणि याच्यावर मला असं वाटतं की आता मी जसं म्हटलो काही मी तक्रारी वगैरे केल्या, तर याची उत्तर मला मिळाले नाही. हायकोर्ट एक शेवटचा पर्याय माझ्याकडे शिल्लक होता आणि म्हणूनच हायकोर्टाचा वेळ आपण मागून घेतला आणि सांगितलं, गाराणं घातलं की तुम्ही आमचं ऐकून घ्या, या विषयामध्ये थोडंसं लक्ष द्या. आणि त्याचे मला वाटतं बऱ्यापैकी थोडंसं पॉझिटिव्ह वाटचाल आपण आता सुरू केली सगळ्यांनी. हे जे तुम्ही दाखल झालं तुमचं याचिका, त्यानंतर कोर्टात त्याच्यावर सुनावणी झाली आहे का? 13 जूनला हे जे काही आहे प्रकरण ते सगळं आपलं कोर्टामध्ये सबमिट झालं. ते प्रकरण जे माझ्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यांचा मला पाठपुरावा किंवा पाठबळ असेल त्या प्रज्ञा मॅडमनी ते मॅटर 23 तारखेला चालवलं. त्याची पहिली सुनावणी सकाळी 10:30 वाजता पार पडली.
त्याच्यामध्ये जे 4 प्रतिवादी आपण बनवले, महाराष्ट्र शासन त्याच्यात एक आहे, महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव, दुसरे महसूल विभागाचे प्रधान सचिव, तिसरे अप्पर मुद्रांकन नियंत्रक आणि चौथे जे नोंदणी महानिरीक्षक, अशा 4 प्रतिवादी बनवले. त्या 4 नोटीस गेली आहे. त्या नोटीसमध्ये 6 आठवड्याची मुदत आहे त्यांना. त्या 6 आठवड्याच्या आत ते उत्तर दाखल करतील हायकोर्टात आणि जी पुढची सुनावणी ती 4 ऑगस्टला. ही जी सगळी काही आकडेवारी तुम्ही सांगितली, जवळपास 6 ते 6.5 हजार लोक ह्या सगळ्या प्रकरणात इन्व्हॉल्व असू शकतात. म्हणजे त्यात स्टॅम्प वेंडर असतील, जिथे काही मध्यस्थी असतील वगैरे, आणि ती संख्या आपण मोजू नाही शकत. खरं म्हणजे ते मध्यस्थींची संख्या खूप जास्त असते आणि ते प्रत्येक तहसील समोर दिसतातच. तो काही वेगळा विषय नाही, वेगळाच म्हणजे छान विषय येतो. पण समजा उद्या न्यायालयाचा एक निकाल आला याच्या संदर्भात, तुम्ही जे काही दाखल केले, यानंतर या लोकांवर काही कारवाई होऊ शकते का? म्हणजे असं काही आपल्याला वाटतंय? सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हा सगळा विषय जो आहे तो 17 वर्षांपूर्वीचा आहे आणि 17 वर्षांमध्ये जसं आपण म्हटलो तसं 39 कोटी स्टॅम्प पेपर्स सबमिट झाले. आता बऱ्याचदा ही स्टॅम्प पेपर्स काही झेरॉक्स तहसील ऑफिस काही स्वतःजवळ ठेवत नाही. त्याच्यामुळे आपण हे जे काही डॉक्युमेंट्स वापरले गेलेत हे ट्रेस करणं आता सध्या तरी अवघड आहे. पण आता सध्याच्या घडीला आपण जे समजा, म्हणजे अजून तो मॅटर पेंडिंग आहे, आपण जास्त त्याच्यावर काही बोलू शकत नाही, पण आपण प्रार्थना ठेवली आहे की काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. शिक्षा वगैरे म्हणा किंवा त्यांच्यावर कारवाई वगैरे म्हणा, तर हा सगळा विषय जो आहे तो PIL मध्ये कोर्टाच्या विषयावर, म्हणजे कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवरच डिपेंड आहे आणि त्याच्यावर जास्त बोलणं पण फार चुकीचं आहे. कारण आता शेवटी कोर्टामध्ये मॅटर गेलेलं असल्यामुळे आपण जे काही सध्या आपण घडलंय आतापर्यंतचं किंवा जे काही आपण कोर्टासमोर दिलंय तेवढंच बोलू शकतो. त्याच्या पलीकडे आता तो चेंडू कोर्टामध्ये, आता त्याच्यावर सगळ्या प्रकारचे अधिकार फक्त कोर्टाला आहेत. आपण फक्त जे काही दिलंय, जे पब्लिक डोमेन मध्ये जे ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याच गोष्टी आपण जनतेसमोर ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त काही वेगळं आपण याच्यावर मला हा महत्वाचा विषय आहे. कारण शेवटी आता शेवटी कोर्टाच्या अधीन हा विषय आहे. कोर्ट या सगळ्या गोष्टींची दखल घेईल. यांनी दिलेले कागदपत्र, त्यांचे आलेले उत्तर याचा सरासर विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी सर्वस्वी कोर्टाचा आहे. कोर्ट निर्णय देईल. मात्र यातनं एक गोष्ट जरूर लक्षात येते, निकाल येईल तेव्हा येईल, पण ही गोष्ट यांनी 2004 साली सुरू झालेला एक कायदा असतो, त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला 100 रुपये माफ केले जातात की त्याच्यासाठी कुठलाही खर्च करू नये. सर्वसामान्य माणूस मात्र गेली 17 वर्ष ते अबाधितपणे कुठलीही तक्रार न करता करतोय. लाखो रुपये, कोट्यावधी रुपये, 3,900 कोटी रुपयांचे स्टॅम्प्स विक्री होऊन गेले. हे सगळं प्रकरण म्हणजे जरा अचंबित करणार आहे आणि मोठी एक साखळी या सगळ्या मागे आहे. मग याला नक्की दोषी कोण? आता हा निकाल आल्यानंतरचा प्रश्न असेल. अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष कसं केलं? त्यांना GR समजलाच नाही का? आणि समजला असेल तर दुर्लक्ष का केलं? याच्यामागे काही आर्थिक गणित आहे का? असे अनेक प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतात. मात्र भूषण याने एक खूप छान पद्धतीने शिक्षण घेत असतानाच आपल्याला काहीतरी समाजासाठी करता यावं. मुळात वकिली व्यवसाय हाच आहे की आपण जर आपल्याला कायद्याचं ज्ञान असेल तर इतरांना त्याचा फायदा झाला पाहिजे. नुसतं आपल्यापुरतं नाही, उपजीविकेसाठी नाही, तर आपल्याला जे कळतं ते इतरांनाही कळलं पाहिजे. हा प्रांजळ हेतू ठेवून भूषण कोर्टाकडे न्याय मागायला गेलेला आहे आणि जर कोर्टाचा उद्या जो निर्णय येईल तो येईल. मात्र म्हणजे याच्यातनं एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की इच्छा असेल तर मार्ग निघतो. भूषणने खूप छान असा इच्छेतनं एक प्रश्न निर्माण केलाय आणि हा प्रश्न आता कोर्टाच्या अधीन आहे. या प्रश्नाचं उत्तर आल्यानंतर पुन्हा एकदा आपण भूषणला या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्याच्याकडनं पुढच्या वर्षी याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ठिकाणी आलात भूषण आणि खूप छान सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल PBCच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद.